नमस्कार मंडळी. तर आज होता सोमवार. तर सोमवारी मी माझी नित्यनेमाची पूजा पूर्ण करून घेतली. सोमवार म्हणजे महादेवाचा प्रिय असा दिवस असतो. त्यामुळे मी माझी नित्यनेमाची जी पूजा असते ती महादेवाची पूजा करून घेऊन शिवलीलामृत कथासार पठण करून घेतले. पूजा झाल्यानंतर मलाच बनवायचा होता स्वयंपाक. तर आज मला बनवायची होती वांग्याची भाजी. तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी मी वांगे पाण्यामध्ये टाकून ठेवून दिलेले होते. आता मग आपण वांगी चिरून घेऊयात. लगभग मी इतकी वांगी चिरून घेतली. वांग्याला टोपलीमध्ये टाकून घेते. न त्यामध्ये पाणी घालून घेते. वांगी काळे ना पडावेत यासाठी. नंतर मी गॅस ऑन करते आणि गॅसवर गंज ठेवून देते. तेल घालून घेऊयात. लसूण आणि अद्रकाची पेस्ट सुद्धा घालून घेऊयात. बारीक केलेले शेंगदाणे घालून घेऊयात. सोबतच धनिया पावडर, आणि जिरे पावडर सुद्धा टाकून घेऊयात. चटणी सुद्धा टाकून घेऊयात. हळद घालून एक टमाटे टाकून घेऊयात. आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजेल यासाठी थोडं पाणी टाकून घेऊयात. पाच मिनिटे झाकण ठेवून मसाला चांगल्या प्रकारे शिजवू द्या. आपले मसाले शिजवून झाले असतील नंतर त्यामध्ये वांगे घालून घेऊयात. वाटेल तेवढं पाणी टाकून घेऊयात. अखेर चवीप्रमाणे मीठ घालून मसाला घालून घ्यावे. नीट बघू शकता अशा प्रकारची वांग्याची भाजी मी केलेली आहे. त्यावर झाकण ठेवून वांगे चांगल्या पद्धतीने शिजवू देऊया. कोथिंबीर चांगल्या प्रमाणे पाण्यामध्ये धुवून घ्यावी. कोथिंबीर चिरून घेऊन गॅस ऑन करून मी भाजीचं त्याच्यावर ठेवून देते. चला तर मग आपण पोळ्या टाकून घेऊयात. पोळ्यासाठी मी कणिक अगोदरच मळलेली होती. अगोदर मळलेल्या कणकीच्या खूप छान पोळ्या होतात. गॅस ऑन करून मी तवा त्याच्यावर ठेवून देते. बघा अशा प्रकारच्या पोळ्या टाकत असते मी.
बघू शकता मित्रांनो, दररोज मला अशा प्रकारचा स्वयंपाक करावा लागतो. माझ्या परिवारामध्ये आम्ही पूर्ण 9 जण आहेत. त्यासाठी मला स्वयंपाकसुद्धा दांडगा करावा लागतो. नीट भाजावी म्हणून पोळीला फोल्ड करून मी भाजत असते. बघू शकता तुम्ही. किती लुसलुसीत माझी पोळी झालेली आहे. त्याचबरोबर आपली भाजीसुद्धा शिजून झालेली आहे. त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूयात. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारची वांग्याची भाजी मी केलेली आहे. भाजीवरून असं वाटतंय की भाजी खूप झणझणीत बनली असावी. तर मग गॅस मी ऑफ करते आणि पुन्हा भाजीवर झाकण ठेवून देते. तर आज मग माझा आजचा स्वयंपाक झालेला आहे. आता देऊया आपण वाढण करून. चला तर मग आता आपण उपवासाचा फराळ तयार करून घ्यावा. त्यासाठी मी कढईत शेंगदाणे टाकून भाजून घेतले. कढईमध्ये तेल टाकून घेतले. नंतर मी लाल तिखट घातले. त्याचमध्ये कढीपत्त्याची पाने टाकून घेतली आणि नंतर बटाटे टाकून घेतले. नीट परतवून घेतलं. नंतर त्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे टाकून घेतले. नंतर पुन्हा एकदा फिरवून घेतले. बटाटे नीट शिजल्यावर त्यामध्ये साबुदाणा घालून घेतला. पुन्हा एकदा नीट परतवून घेतले. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा एकदा परतवून घेतले. आणि नंतर झाकण ठेवून वाफवू दिले. चला तर मी तुम्हाला एक नवलाची गोष्ट दाखविते. हे फूल तुम्ही बघत असाल
या फुलाचे नाव एप्रिल फूल आहे. तसं तर हे फूल एप्रिल महिन्यामध्ये येते, पण आमच्या घरी ह्या फूल नेहमी मार्च महिन्यामध्येच येते. चला तर मग आपला उपवासाचा साबुदाणा अशा प्रकारे झालेला आहे. मी प्लेटमध्ये काढून घेते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूयात मग नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.